केंद्रामध्ये काही अशा विशिष्ट हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात पण गेल्या अनेक काळापासून सुरू आहेत. त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणते परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील, कोणी म्हणतात राजनाथ सिंग यांनाच घरी पाठवलं जाईल. अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत. आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं. आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे. त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या. अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत. परवाच गेलो होतो दिल्लीला. बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात परवाच गेलो होतो दिल्लीला. बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात परवाच गेलो होतो दिल्लीला. बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात परवाच गेलो होतो दिल्लीला. बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात